पुढची ब्रेकिंग बातमी येते बीडमधून। बीडमध्ये धनगर समाजाने एल्गार पुकारलेला आहे। आरक्षणासाठी धनगर समाज आता चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। गाड्यांच्या ताफ्यासह धनगर समाजाने हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि मुंबईकडे त्यांनी कूच सुद्धा केली। दरम्यान याच परिस्थितीचा आढावा आणि बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूया। आरक्षण लढायचे जे प्रणेते आहेत बाळासाहेब दोडतले ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी काय भूमिका धनगर समाजाची आहे। सरकार वेळ काढूपणा करतंय का टाळाटाळ करतंय का? या राज्य सरकारने दोन्ही बांधवाची, मराठा बांधवाचं धनगर बांधवाचं आंदोलन सोबत सुरू झालं। मराठा बांधवांना 10% न्याय दिला आणि धनगर समाजाच्या तोंडाला राज्य सरकारनं पाणी पुसलेली आहेत। हा धनगर समाज आज आता अधिवेशन सुरू आहे। याच अधिवेशनामध्ये एक दिवस आमच्यासाठी काढा आणि धनगरांच्या पोरांसाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी करा, ही आमची मागणी असणार आहे। वारंवार आंदोलन केले धनगर समाजाने, वारंवार आश्वासनं दिले गेले तर पण मराठा समाजाची मागणी मान्य केली, परंतु धनगर समाजाची मागणी मात्र मान्य होत नाही। सरकार दुर्लक्ष करते धनगर समाजाकडे। धनगर समाज हा शांतता प्रिय आणि शांततामय पद्धतीने वागतो। राज्य सरकारला जर आक्रमकपणे आंदोलन केल्यानंतरच जर आरक्षण द्यायचं असेल तर ह्या सुद्धा होळकरांचे लेकर आहेत, यांना सुद्धा लढायचं, आक्रमण करायचं माहिती आहे। आम्ही उपोषणासाठी निघालो, रीतसर पद्धतीने बसू। विशेष अधिवेशन आमच्यासाठी एक दिवसाचं घ्या आणि आमच्या लेकरबाळांचं कल्याण करा, अशी राज्य सरकारला माझी मागणी आहे। नाहीतर हे सरकार धनगर विरोधी आहे अशी आम्ही घोषणा करू। जवळपास 1000 गाड्यांचा ताफा घेऊन जात आहे। रस्त्यातही अनेक धनगर समाज बांधव येऊन भेटणार आहेत। सरकारला काय इशारा द्या? या राज्य सरकारला आता दोनच पर्याय आम्ही ठेवणार आहेत। एक तर जी पोरं मुंबईला आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी निघालेत त्यांना गोळ्या घालून मारा, अन्यथा धनगर आरक्षण अंमलबजावणी करा। या दोनच पर्याय आता राज्य सरकार पुढे आहेत।